आज बनाडा मी मस्त चिकन ग्रेव्ही रस्सा एकदम भारी देखा दिसा कितला भारी दिसरा ना। कुकर माच करा मी तेल एकदम शॉर्टकट पद्धत मा। चला मी हा चिकन ग्रेव्ही रस्सा कसा करा तुम्हाला देखाडच मी। आज बनाड राहणू मी मस्त चिकन ग्रेव्ही मसाला त्यासाठी मी आधी लसूण 2 कांडे लसूण ना खुडलेले आहेत, थोडंसं अद्रक आणि मिरची आहे मी मिक्सर दळलेस आडलेलेत मी मोठा मोठा मस्त 4 टमाटा आणि 5-6 कांदा लिहिलेत त्यासाठी मस्त बारीक कट करलेस मी ग्रेव्हीसाठी। 8 मी मस्त अर्धा किलो चिकन लिहिले त्याला ते थोडंसं 3-4 पाणी स्वच्छ धुई काढू मी। आता त्याला थोडंसं मॅरिनेट होऊ देस मी अर्धा 1 तास मनकडे जेवढा वेळ आहे तेवढं त्यामध्ये टाकस मी पहिले दही मॅरिनेट व्हायसाठी। एकदम नवीन आहे चिकन ग्रेव्ही मसाला, एकदम सोपी पद्धत आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता पूर्ण देखा। दही टाकल्यानंतर त्यामध्ये टाकस मी मस्त धनाचा पावडर 1 चमचे धनाचा पावडर मी धनाचा पावडर नंतर आता त्यामध्ये टाकस मी चटणी पण मला जेवढी पाहिजे होती तेवढी टाक दिली मी। आता त्यामध्ये टाका मी चिकन ग्रेव्ही मसाला त्याला मस्त मिक्स करलू ताते मी एकदम शॉर्टकट पद्धत मा ज्या वस्तू आहेत त्या टाका त्याला मस्त मिक्स करलूत सगळे एकजीव करलूत मिश्रणले। नमक काही टाका नाही मी, नमक म्हटलं ग्रेव्ही मस्त टाकसू भाजी करसू तवच। चिकन मी मस्त मिक्स करली तर देखा आता तेल मी झाकी देस मस्त अर्धा 1 तास तेल मस्त झाकी जाते मी दुसरी तयारी करस। चिकन आहे आपलं मॅरिनेट होईल ना, आता ठेवू मी 4-5 पळ्या तेल टाकू कुकर मा आणि त्यामध्ये टाका लगेच जिरं तेल अजून आपलं तपेल नाही। जिरं आहे आपलं मस्त कडकडी आहे आता त्यामध्ये टाकत मी 4-5 कांदा बारीक चिरली जात्या तसं सोनेरी रंग येईपर्यंत परतावू दे परताईले। कांदा आहे आपला मस्त अर्धा परतावा मी लागणार त्यामध्ये टाकू मी आता लगेच मिरची अद्रक लसूण पेस्ट तेल पण चांगलं 2 मिनटं परताईलेच मी आता। एकदम शॉर्टकट पद्धत आहे ग्रेव्हीनी। कांदा अद्रक मस्त आपला परतावा घ्या आता त्यामध्ये टाकस मी टमाटा 3 टमाटा मी बारीक चिरली तर एकदम टमाटर टाकीचं नाही लगेच त्यामध्ये टाकस मी सेंचे नमक टाकीचं नाही तसं चांगलं परताईलेच नाही आता। टमाटा असं थोडंसं 5-10 मिनटं शिजू देत। मसाला टमाटा आणि कांदा आपला मस्त शिजला तळा मी आठे मसाला काढलेस आठे लिहिली मी 1 चमचा चटणी आम्ही खूपच तिखट कमी खातस आणि चटणी बी कमीच तिखट वापरतस। आठे लिहिलं मी चिकन ग्रेव्ही मसाला तुम्हाला जो वाटेल तो मी लिहू शकता। आठे मी 2 पॉकेट चिकन ग्रेव्ही मसाला टाकायचा अर्धावाला लगेचच टाकस मी थोडीशी हळद लगेचच टाकस मी 2 चमचे धनाचा पावडर 1 चमचे पावडर तरी बी टाकले मी। धनाचा पावडर आहे थोडं जास्त वापरस मी कारण त्यामुळे तिखटपणा कमी होईलच आणि भाजी जी आपली जी ठीक आहे ती पण भारी आहे घट्ट सर। आणि अर्धी चमची टाकस मी आता घरना जो मसाला करले मी काळा मसाला तो टाकस मी थोडंसं अर्धी चमची। हे आपला मसाला वेगळ्यात मस्त रेडी। आपला कांदा टमाटा मस्त शिजामाई लागणार त्यांना ते ॲड करस मी आपण जे मसाला काढलं जात त्या मसाला 2 मिनटं परताईलेच मी। एकदम शॉर्टकट पद्धत देखाडून मी तुमले एकदम हॉटेलसारखी भाजी लागत एकदम भारी तसे पण 2 मिनटं परताईलेच मसाला असले। मसाला आपला एकदम भारी परताय गया देखा तेल पण एकदम भारी सुटी गे म्हणजे मसाला आपला यापून जाय गया आणि चिकन पण आहे आपलं एकदम भारी मॅरिनेट होई गे जवळजवळ अर्धा 1-2 तास मॅरिनेट होई ना ते टाईम कमी असल्यामुळे मसाला बुंजाई घ्यात मस्त आता त्यांना टाकस मी आता त्यांना ॲड करस मी आता चिकन मसाला मी टाकीचं मस्त खालेवर करले चिकन टाकीचं नाही मस्त 2 मिनटं परतायले तर मी अजून येले 2 मिनटं असं शिजू देस। चिकन देखा आपला एकदम भारी कलसा वेगे आता त्यांना टाकस मी मस्त बारीक चिरेल धुईसनी कोथिंबीर टाकीचं नाही पण त्याला मस्त परताईलेच मी। कोथिंबीर टाकायचं नाही चिकनला मस्त मिक्स करली तर आता त्यांना टाकस मी 1.5 ग्लास पाणी मला जेवढं थिकनेस टाकावं आहे तेवढं पाणी टाकलं ना मी ग्रेव्ही मा पोळीसोबत खावायला मस्त घट्ट सर 1.5 ग्लास पाणी टाकानंतर तेल मस्त मिक्स करलेच मी आता सगळं जेवढं पाणी मला लागवतं तेवढं पाणी मी टाकी दिलं आता त्यांना ॲड करत चवीपुरता नमक टमाटास मा बी मी नमक टाकलं होतं त्यामुळे नमक मी एकदम थोडंसं टाकस नमक टाकीसन बी कालाईलेच मस्त वास एकदम भारी गिरा मसालाच ना आणि खावायला पण एकदम टेस्टी लागस आहे ग्रेव्ही चिकन।
आधी चांगलं चिकन मिक्स करतेस आणि कुकरला झाकण मी लागली तर आता एक शिट्टी काढलीच नाही शिजासाठी, कारण चांगलं नरम शिजलं चिकन चौदेस. आपली एक शिट्टी मस्त होईल. आता चिकन शिजणार का आपण देखून मी कुकरला झाकण उघाडं. शिजे की मस्त चिकन तो कडक पिशे म्हणून तसं वाटलं ना, पण आई दिसून देखा आई त्यामुळे शिजे गे म्हणे मस्त चिकन देखा ग्रेव्ही किती भारी होणी आणि वास पण एकदम भारी सुटेले. एकदम झटकेपट होणार, एकदम सोपा पद्धत मध्ये तुम्हाला चिकन ग्रेव्ही देखाण्याचा प्रयत्न करले. एकदम भारी ग्रेव्ही येईल, एकदम शॉर्टकट पद्धत आहे. तुम्ही फक्त 15-20 मिनिटांमध्ये ही भाजी करू शकता चिकनने. चला मग धन्यवाद.